सांगलीत उद्धव सेनेपुढे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान, पहिल्या फळीतील सर्वच पदाधिकाऱ्यांचा रामराम। उद्धव सेनेच्या आजीमाजी जिल्हा प्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी जय महाराष्ट्र करत शिंदे सेनेचे शिवबंधन बांधले आहे। त्यामुळे उद्धव सेनेला भले मोठे खिंडार पडले आहे। पहिल्या फळीतील जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकल्यामुळे उद्धव सेनेच्या जिल्ह्यातील अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे। सध्या उद्धव सेना सांभाळणाऱ्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर केल्यामुळे उर्वरित उद्धव सेना सैरभैर झाली आहे। त्यांना धीर देण्यासाठी काहींनी पुढाकार घेतला आहे। शिवसेनेच्या स्थापनेपासून जिल्ह्यात अनेक पदाधिकारी एकनिष्ठपणे काम करत होते, परंतु गेल्या काही वर्षात राज्यातील उलथापालथ झाल्यानंतर येथेही त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत। आयाराम गयाराम जवळपास सर्वच पक्षात पाहायला मिळत आहे। शिवसेना ही उद्धव सेना आणि शिंदे सेना यांच्यात विभागली गेल्यानंतर जिल्ह्यातही तेच चित्र पाहायला मिळालं। येथेही निष्ठावान आणि गद्दारीचे आरोप प्रत्यारोप झाले। शिवसेना आणि शिंदे सेना या दोन्ही सेनेतही पदाधिकारी होते। उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात किल्ला लढवत ठेवला, परंतु नुकते शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव सेनेला भले मोठे खिंडार पाडले। जिल्हा प्रमुखांनी संजय विभुते, माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, युवा सेनेचे ऋषिकेश पाटील, मिरजेचे प्राध्यापक सिद्धार्थ जाधव, सुनीता मोरे यांच्यासह काही तालुका प्रमुखांनी उद्धव सेनेची साथ सोडून शिंदे सेनेत प्रवेश केला आणि यामुळे उद्धव सेनेत सध्या पहिल्या फळीतील कोणीही पदाधिकारी शिल्लक राहिलेले नाही। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।